नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, 11वीचे जे ॲडमिशन प्रोसेस आहे तर ती ॲडमिशन प्रोसेस सध्या राज्यात चालू आहे आणि ॲडमिशन प्रोसेसचा हा दुसरा राऊंड लागलेला असून ज्या मित्रांना कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे तर त्यांनी 21 तारखेपर्यंत आपल्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो। त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेले आहेत, त्याच प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमधून देणार आहे मित्रांनो। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। एका स्टुडंटने विचारलं होतं की सर सेकंड राऊंडमध्ये 3 नंबरचा कॉलेज लागला आहे पण मला तो कॉलेज नाही पाहिजे। तुम्हाला जरी आता कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे परंतु तुम्हाला ते कॉलेज पाहिजे नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, तुमचा टॅब असा लॉग इन करायचं आहे, तुमचं जे अकाउंट आहे ॲडमिशनचं तर ते लॉग इन करायचं आहे। त्यानंतर कॅप ॲडमिशन हा खाली सगळ्यात खाली एक ऑप्शन दिसेल त्यात यायचं आहे आणि कॅप अलॉटमेंट स्टेटसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो। कॅप अलॉटमेंट स्टेटसवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे। स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जरी त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तर प्रोसीड फॉर ॲडमिशन हा ऑप्शन क्लिक करा। नाही जरी घ्यायचं असेल तर तुम्ही असं राहू दिलं तरी चालेल मित्रांनो, तुम्हाला काही करायचे नाही आहे। तुम्हाला जरी ॲडमिशन करायचं आहे तर तुम्हाला इथं प्रोसीड टू फॉर ॲडमिशन या टॅबवर क्लिक करावं लागेल आणि तुम्हाला जर त्या कॉलेजला ॲडमिशन करायचं नाही आहे तर तुम्हाला इथं काहीच करण्याची गरज नाही, हा जसं आहे तसंच राहू द्या। त्यानंतर इथं ॲडमिशन समरीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की तुम्हाला ज्या कॉलेजला नंबर लागलेला आहे तर तिथं स्टेटस काय, तर इथं बघा स्टेटस दिसतंय की नॉट ॲडमिटेड। तर अशा पद्धतीने तुम्हाला जरी ती कॉलेज सोडायची असेल तर तुम्ही ही प्रोसेस वापरा मित्रांनो। त्यानंतर आता तुम्हाला पुढच्या वेळेस काय करायचं आहे तर पुढच्या वेळेसही तुम्हाला जी कॉलेज पाहिजे तर ती कॉलेजला प्रिफरन्स फर्स्ट द्या मित्रांनो। तुम्ही जरी तुमची मनाची कॉलेजला प्रिफरन्स 2 किंवा 3 नंबर देत असाल तर ती कॉलेज तुम्हाला भेटणार नाही। त्यासाठी तुम्हाला जी कॉलेज पाहिजे तिला प्रिफरन्स म्हणजे बघा सिरियल नंबर असतो तर सिरियल नंबर फर्स्ट द्या मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्हाला जरी लागलेलं कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही आहे तर तुम्हाला ॲडमिशन करायला जाण्याची गरज नाही मित्रांनो। तुम्ही काही घेऊन जाऊ नका, तुमचा ऑटोमॅटिकली तुम्ही पुढच्या राऊंडसाठी ग्राह्य धरले जाणार। त्यानंतर अजून एक स्टुडंटचं होतं की राऊंड 3 कधी लागणार आहे तर मित्रा 21 तारखेपर्यंत सध्या राऊंड 2चे ॲडमिशन कॉलेज लेवलला होणार आहेत। त्यानंतर तिसरा जो राऊंड आहे तर तिसरा राऊंड सुरू होणार आहे। त्यानंतर एका मित्राने विचारलं आहे की राऊंड 3साठी फॉर्म लॉक करावा लागेल का, तर मित्रा प्रत्येक राऊंडसाठी तुम्हाला फॉर्म लॉक करावा लागेल। तुम्ही फॉर्म लॉक कराल तरच तुम्ही त्या राऊंडसाठी ग्राह्य धरले जाणार आहात। तुम्ही जरी फॉर्म लॉक केला नाही तर तुम्ही त्या राऊंडमधून बाद होणार मित्रांनो। बऱ्याच मित्रांनी राऊंड 2मध्ये तेच केलं आहे की त्यांनी कॉलेज सिलेक्ट केल्या पण ॲप्लिकेशन फॉर्म हा लॉक केलेला नाही, त्यामुळे त्यांना या राऊंडमध्ये ग्राह्य धरण्यात आलेलं नाही, त्यामुळे त्यांना कॉलेजसुद्धा अलॉट झालेल्या नाहीत मित्रांनो। तर ही मोठी चूक करू नका। त्यानंतर एका स्टुडंटने विचारलं आहे की सर स्ट्रीम चेंज करायची आहे तर प्लीज सजेस्ट करा। आता तुम्हाला जरी स्ट्रीम चेंज करायची तर काय करायचं, आता बघा हा कॅपचा ऑप्शन आहे तर कॅप ऑप्शनमध्ये तुम्हाला इथं चूज स्ट्रीम अँड मीडियम हा ऑप्शन येईल। जर तुम्ही कॅप राऊंड 3चा फॉर्म भराल तर तुम्हाला इथं स्ट्रीम चेंज करावी लागेल मित्रांनो। इथं बघा तुम्हाला स्ट्रीम चेंज करायची, इथं तुम्हाला जी लँग्वेजचं स्ट्रीम घ्यायची ती तुम्ही इथं घेऊ शकतात। त्यानंतर तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स इथं चेंज करू शकतात। जेव्हा राऊंड 3चा फॉर्म उघडेल तेव्हा तुम्ही तुमचं स्ट्रीम चेंज करू शकता। तर अशा पद्धतीने ही जी 11वीच्या ॲडमिशनची प्रोसेस आहे तर ती ॲडमिशनची प्रोसेस राबवली जाते मित्रांनो। त्याचबरोबर तुम्हाला जरी ॲडमिशन करायचं नसेल कॉलेज अलॉट झाल्यावर तर तुम्हाला काही प्रोसेस करण्याची गरज नाही, तुम्ही राऊंड 3ची वाट पहा मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या पुढच्या अपडेटसाठी।